आज आपण भारतात सगळीकडे आढळणाऱ्या पुदिना म्हणजेच मिंट या वनस्पतीविषयी जाणून घेऊया। पुदिना ही एक आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती आहे। याचे सायंटिफिक नाव मेंथा अव्हेर्निन्स असे असून या वनस्पतीचा उपयोग आपण स्वयंपाकात पदार्थाला चांगली चव आणि गंध येण्यासाठी करतो। पण स्वयंपाकाव्यतिरिक्त याचा उपयोग आपण अनेक प्रकारे औषधी म्हणून करू शकतो। पुदिन्याच्या पानांचा उपयोग आपण चटणीसाठी, जलजिरा, सरबत, पाणीपुरी इत्यादी मध्ये स्वाद वाढवण्यासाठी करतोच। पण पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। ते कोणते हे आधी आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर आपण जो काढा घेतो त्यात तुळस, आलं इत्यादी बरोबर पुदिना हा एक महत्त्वाचा घटक असतो। उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी लागली असेल किंवा शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर याचा वापर आवर्जून करावा। यासाठी पुदिन्याची थोडी ताजी पानं वाटून घेऊन त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, थोडा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ घालून त्याचं सरबत घ्यावं। या पेयाचं नियमित सेवन केल्यास शरीरातील उष्णता व त्यामुळे उद्भवणारे विकार दूर होतात। पोट दुखत असेल तर पुदिन्याची ताजी पानं कुटावीत, त्यामध्ये थोडे जिरे, काळी मिरी आणि चिमूटभर हिंग घालावा। हे मिश्रण खाल्ल्याने पोटदुखीमध्ये आराम मिळतो। पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। त्यामुळे अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी विकारांवर तो अतिशय गुणकारी आहे। अपचनामुळे किंवा इतर काही कारणांमुळे उलट्या होत असतील तर अर्धा कप पाण्यामध्ये पुदिन्याच्या पानांचा रस मिसळून ते पाणी प्यावं। याने आराम मिळतो। पित्त झालं असेल, आंबट ढेकर येत असेल तर पुदिन्याची पानं खाल्ल्याने त्वरित गुण येतो। आणि जर सतत उचकी लागत असेल तर 10-12 पुदिन्याची ताजी पानं चावून खावीत। या उपायाने उचकी थांबण्यास नक्की मदत होते। ज्याप्रमाणे मधमाशी किंवा इतर विषारी किडा चावल्यास आपण तुळशीच्या पानांचा रस त्या जागी लावतो, त्याचप्रमाणे पुदिन्याच्या पानांचा रस किंवा पाने चोळल्यास आग कमी होते। पचनक्रिया सुरळीत नसेल तर काही वेळा तोंडाला दुर्गंधी येते। पुदिन्याच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया तर सुरळीत होतेच, शिवाय तोंडाची दुर्गंधी देखील नाहीशी होते। चेहऱ्यावर उष्णतेमुळे पुरळ येत असेल तर पुदिन्याची पाने वाटून हा लेप चेहऱ्यावर लावल्याने आराम मिळेल। पुदिन्याच्या सुगंधामुळे याचा वापर साबण किंवा इतर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये करतात। पानांमधून मिंट तेल काढून ते अनेक तेलांमध्ये किंवा डोक्याला आणि शरीराला जे आपण अनेक प्रकारची वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने वापरतो त्यामध्ये याचा उपयोग केला जातो। पुदिन्याच्या अशा वेगवेगळ्या उपयोगांमुळेच पुदिना ही अतिशय लोकप्रिय अशी एक अतिशय घरोघरी बघितली जाणारी, कुणी घरी, कुणी बागेत, कुणी शेतात पण आवर्जून पुदिना लागवड करतात। आता आपण पुदिना कोणत्या प्रकारे लावू शकतो ते बघूया। पुदिन्याची पाने ही आकाराने तुळशीच्या पानांप्रमाणे असतात, पण थोडी जास्त गर्द हिरवी असतात। पुदिना लावताना जेव्हा आपण बाजारातून पुदिन्याची जुडी आणतो, ती जुडी निवडल्यानंतर ज्या काड्या शिल्लक राहतात त्या काड्या घ्याव्यात आणि एखाद्या पसरत कुंडीत किंवा पाटीमध्ये माती भरावी। त्यावर या काड्या पसरवाव्या आणि वरून मातीचा एक हलका थर देऊन त्यावर पाणी शिंपडावं। 2-3 दिवस हे कुंडी किंवा ज्यात आपण पुदिना लावला असेल ते सावलीत ठेवावं आणि नंतर सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी त्याला हलवावं आणि गरजेनुसार रोज थोडं पाणी घालावं। 15 ते 20 दिवसात पुदिना उगवायला सुरुवात होते। पुदिन्याला पाणी नेहमी शिंपडून घालावं। पुदिना शेंड्यापासून खुडायला सुरुवात करावी। नवीन फुटवा येत राहतो। पुदिना सतत खुडला की तो वाढतो। पुदिन्याला
पेस्टिसाइड्स किंवा इतर खतं घालायची गरज नाही. डाळ तांदूळ धुतलेले पाणी किंवा केळ्याच्या साल्याचे पाणी घातले तरी पुदिना छान वाढतो. पाण्याचा निचरा नीट होण्यासाठी कुंडीला तळाशी होल असणे अतिशय गरजेचे आहे. तर असा हा अतिशय औषधी गुणधर्म असलेला पुदिना सगळ्यांकडे असायलाच हवा. तुम्ही सुद्धा घरी पुदिना नक्की लावून पहा. असेच गार्डनिंग विषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.